गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संतापाची तीव्र लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज हजारो महिला, नागरिक आणि सामाजिक संघटना आणि व्यापारी एकत्र येत रस्त्यावर उतरले। संपूर्ण चामोर्शी शहर बंद ठेवत लक्ष्मी गेट ते पोलीस ठाणे असा विराट मोर्चा काढण्यात आला। 8 जून रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता। त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी व्यापारी प्रतिष्ठाने, मुख्य बाजारपेठ आणि आठवडी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला। शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला। मोर्चा दरम्यान पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी द्या, महिलांवरील अत्याचार बंद करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। संतप्त महिलांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची आणि प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली। मोर्चा पोलीस ठाण्यावर पोहोचल्यानंतर महिलांनी थेट पोलीस अधीक्षकांनी चामोर्शीत येऊन नागरिकांचे म्हणणे ऐकावे अशी भूमिका घेतली। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी चामोर्शीत दाखल होत आंदोलकांशी संवाद साधला। यावेळी पोलीस अधीक्षकांनी महिला प्रतिनिधी, पीडित कुटुंबीय आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। तपास जलदगतीने पूर्ण करून 30 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। दरम्यान पीडितेच्या वैद्यकीय तपासणीवेळी झालेल्या कथित हलगर्जीपणाचीही चौकशी केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले। या प्रकरणातील आरोपी प्रज्वल उर्फ नारू भांडेकर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आले। पोलीस तपास सुरू आहे। मोर्चा दरम्यान लक्ष्मी गेट परिसरात काही काळ रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार महिला संघटना आणि नागरिकांनी व्यक्त केला। चामोर्शीतील या अभूतपूर्व जनआंदोलनाने अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांविरोधातील समाजाचा संताप आणि न्यायासाठीची एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे।